ओंकार हत्तीवर नदीमध्ये बॉम्ब फोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता। त्यावर आता वनविभागाने स्पष्टीकरण दिलंय। हत्ती ज्या ठिकाणी नदीमध्ये होता त्या ठिकाणी एका विद्युत मोटर पंप होता। हत्ती त्या मोटर पंपाचा पाईप आपल्या सोंडेने ओढत होता। हत्तीची जीवितहानी किंवा इजा होण्याची शक्यता होती। हत्तीला त्या मोटर पंपापासून बाजूला जाण्याकरता वन कर्मचाऱ्यांनी हत्तीच्या अंगावर पाण्यात फटाके फोडून त्याला बाजूला जाण्यास भाग पाडलं। त्यात हत्तीला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नाही असा खुलासा वन विभागाकडून करण्यात आलेला आहे। आपण बघत आहोत की मागील 2 दिवसापासून पेठेखोल नदीपात्रात ओंकार हत्तीवर फटाके फोडले त्याची बातमी व्हिडिओमध्ये पसरली गेलेली आहे। तर हे असे नसून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हत्ती दिसत आहे व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी एक विद्युत मोटर पंप होता आणि त्या विद्युत मोटर पंपची जी पाईप होती ती पाईप ओंकार हत्ती हा सोंडेने पाण्यामध्ये खेचत होता। त्यामुळे वन कर्मचारी तसेच जलद बचाव पथक सावंतवाडी वन विभागाचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ओंकार हत्तीला त्या ठिकाणाहून दूर ठेवण्यासाठी फटाक्यांचा वापर करण्यात आलेला आहे। तसेच हे फटाके हे ओंकार हत्तीच्या अंगावर टाकण्यात आलेले नसून ते पाण्यामध्ये शेजारी टाकण्यात आलेले आहेत, जेणेकरून तो हत्ती त्या ठिकाणाहून थोडा बाजूला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।